हॉटेल त्रिवेणी फिश फेस्टिवल 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025। सुरमई, बेबी सुरमई, पापलेट, रावस, फ्रॉन्स, मांदेली, खेकडा फिश फेस्टिवलचा आनंद घ्या। हॉटेल त्रिवेणी, बाळूमामा मंदिरा शेजारी, आदमापूर। संपर्क 9921 5053 आणि 9221 6053। आजचा आपला विषय आहे कागलच्या राजकारणात उलथापालथ। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते समजीतसिंह घाटगे हे दोघेही नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार असल्याने कागलच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे। घाटगे आणि मुश्रीफ ही युती कागल शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी जनतेला भरभरून कसे देता येईल यासाठी होणार असल्याचं मंत्री मुश्रीफांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं। या युतीबाबत आमची भूमिका आणि पुढील दिशा उद्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली जाणार असल्याचंही मंत्री मुश्रीफांनी सांगितलं आहे। याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समजीतसिंह घाटगे यांनीही प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानुसार आपल्याला पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाशी युती करावी लागत आहे। कागल मुरगुड शहर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आणि आपल्या शाहू आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घ्यावा लागला। आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय राजसाहेब यांनी सुद्धा कागलच्या शाश्वत विकासाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून असे निर्णय घेतले होते। या निर्णयाला सर्वांनी विश्वासाने साथ दिली। हा इतिहास आहे याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने झाले असल्याचंही समजीतसिंह घाटगे यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर कागल मतदारसंघातील नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे। त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे गट पालिकेवर झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाले आहे। कागलचं राजकारण हे नेहमीच गटातटाचं राहिलं आहे, मात्र यावेळी कागल मतदारसंघात युती आणि आघाडी झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकाला संधी दिली तर दुसरा थेट दुसऱ्या मतदारसंघातून विरोधात निवडणूक लढवणार का, असा दुहेरी पेच राजकीय नेत्यांना पडला आहे। मुरगुड मतदारसंघातील प्रवीणसिंह पाटील हे पहिला राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होते, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। मुरगुडमध्ये नगराध्यक्ष पद महिला आरक्षण पडल्यामुळे प्रवीणसिंह पाटील यांनी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गटातून भरला आहे। त्यामुळे मुरगुड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार यात काही शंका नाही।